रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यामधून आज सकाळी पुणे पिंपरी चिंचवडच्या दिशेने लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या खासगी बसला तामिणी घाटामध्ये सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला। या अपघाताचं स्वरूप इतकं गंभीर होतं की बसमधील प्रवासी बस खाली चिरडले गेले। यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी चिंचवडवरून महाडच्या दिशेने लग्नासाठी निघालेली खासगी बस क्रमांक MA14GU 3405 या गाडीचा तामिणी घाटामधील एका तीव्र वळणावरती चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला। त्यामुळे ही बस रस्त्याच्या कडेला पलटली गेली। बसमधील काही प्रवासी हे बस खालीच त्यामुळे चिरडले गेले। एकूण 40हून अधिक प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते। त्यामधील 3 महिला आणि 2 पुरुष यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। पुढे मृतांची संख्या वाढू देखील शकते अशी भीती देखील निर्माण झाली। ही घटना समजताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले। ऐन लग्नाच्या आनंदाच्या काळामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे आता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। योगेश भामरे, महाराष्ट्र न्यूजसाठी महाड।